मराठी माणसाच्या पाठी ताकदीने उभं राहणार ही भूमिका आता मनसेने घेतली आहे। कल्याणमध्ये अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजी नंतर मारहाणीची घटना घडली आहे। एवढं मारलंय की मरतो का जगतो। आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊन सुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही। पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मराठी माणसाच्या पाठी ताकदीने उभं राहणार असल्याचं मनसेने म्हटलेलं आहे। मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाला बेदम मारहाण झालेली आहे। तुम्ही मराठी लोक घाणेरडे असतात, भिकारडे चिकन खाऊन घाण करणारे असतात अशी शेरेबाजी देखील करण्यात आली आहे। किरकोळ कारणावरून ही भाषिक शेरेबाजी करण्यात आलेली आहे।